साहेब आरोग्य सेवेमध्ये आहेत। IGM हॉस्पिटल इचलकरंजी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ज्याला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल म्हटलं जातं, त्या ठिकाणी ते कार्यरत होते पण आता ते पूर्ण सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे आणि रुग्णांची सेवा करत ते प्रभूचं काम करत होते। आणि मी ज्या ठिकाणी राहत आहे त्याच ठिकाणी साईटला एक सुंदर चर्च आणि सुंदर मंगलधाम की ख्रिस्ती लोकांचे लग्न किंवा ख्रिस्ती लोकांचा कार्यक्रम कमी बजेटमध्ये त्या ठिकाणी व्हावा म्हणून त्याने एक मोठी भव्य दिव्य इमारत देखील उभा केलेली आहे। आणि सेवेमधून प्रियानो, आरोग्याच्या सेवेमधून त्यांनी आपला वेळ देवाला दिला आणि देवाला वेळ देत ते आज इथपर्यंत तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेले आहेत। आमची चांगली आत्मिकरित्या ओळख आहे आणि त्यांच्याकडून भरपूर गोष्टी मी देखील शिकलेल्या आहेत। इचलकरंजी या ठिकाणी पुजारी मळा या ठिकाणी त्यांची मंडळी आहे आणि मंडळी देखील त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करत आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करा। देवबाप करो, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो। मी विनंती करतो, आपल्यामध्ये विशेष करून एक ब्रदर आहेत जे कॅमेरा लावून बसलेले आहेत आणि आमच्या मनामध्ये पण नव्हतं की आज रोपे चॅनलवरती हा वर्धापन दिन जाणार आहे। हालेलुया। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे TV वरती सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे। आपल्यामध्ये नितीन दादा आहेत, सावर्ड्याचे आहेत, चांगले मित्र, चांगले भाव आहेत, त्यांचं देखील प्रार्थना भवन कुरुप या मंडळीतर्फे मी स्वागत करतो। प्रभूला धन्यवाद देतो। इथून पुढची वेळ पळक साहेबांच्याकडे देतो। वेळ झालेला आहे, मला वाटते की ते वेळेत आटपतील, माझा विश्वास आहे। प्रभूला धन्यवाद असो। इथून पुढची वेळ मी पळक साहेबांच्याकडे देतो। या पळक। थँक्यू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभूची स्तुती असो की माझे प्रिय बंधू पास्टर जेम्स खूप नम्र मनाचा आणि देवाचं भय धरून कशाची आशा अपेक्षा न करता फक्त प्रभूकडून अनुग्रह, अभिषेक, आशीर्वाद मिळावा, अनेकांचं परिवर्तन, तारण व्हावं, समाजामध्ये, राज्यामध्ये शांती यावी प्रभूची, अनेक लटपटणारे गुडघे स्थिर व्हावे, अनेकांचे अश्रू पुसले जावे, ह्या हेतूनं बंधू जेम्स आणि त्यांची प्रिय पत्नी हे सर्व्हिस रुग्णांची सेवा करत ते धावत असतात। माझ्या दृष्टीस रोज त्यांचं धावणं मी पाहत आहे आणि खरंच मी पास्टर जेम्स यांच्या सेवा कार्याबद्दल मी धन्यवाद देतो की प्रभू त्यांना रुग्णसेवा सांभाळून प्रभू त्याच्या सेवेमध्ये त्यांचा उपयोग करून घेत आहे। त्यांना चांगली सासरवाडी प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्यासोबत देखील त्यांचे पास्टर इस्रायल काळे हे सासरेच, जरी ते चुलत सासरे असतील तर सख्या सासऱ्यापेक्षा त्यांच्यासोबत आहेत। त्यांच्या मुली, त्यांचा दोन्ही परिवार त्यांच्यासोबत त्यांच्या या सुवार्थ कार्याला खूप मदत करत आहेत। आणि आत्ताच मला खूप आनंदाची बातमी मगाशी आंटींकडून, सरांकडून समजली की खरंच अनेक खेड्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की पूर्वी मिशनरी आलेत, चर्चेस मंडळ्या स्थापन केल्या, पण त्या ठिकाणची जागा पडीक झाली। पण आज किती आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या गावामध्ये प्रभूचं मंदिर व्हावं म्हणून या उभयतांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून जे अर्पण या बांधकामासाठी दिलं आणि आज हे उपासना घर या गावातील प्रिय विश्वासणाऱ्यांसाठी उभा राहिलेलं आहे। मी मनापासून तुम्हा दोघांचं कौतुक करतो आणि परमेश्वराचा आभार मानतो की या सांतकरण देवबापानं तुम्हा उभयतांना दिलेले आहे। ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रार्थना केल्या, मदत केली, त्या सगळ्यांचं आणि प्रार्थना घर कुरुळप या सर्व मंडळीचं मी येशूच्या नावात स्वागत आणि आभार मानतो। आज विशेष करून आजच्या या वर्धापन दिनाला सियोन मिनिस्ट्री, सियोन चर्च ऑफ ख्राइस्ट इचलकरंजीकडून आणि मी पास्टर श्यामकांत सरवगडे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे। वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्यासपीठावर उभे आपले बसलेले प्रभूच्या सान्निध्यात आदरणीय पास्टर इस्रायल काळे सर, त्याचप्रमाणे बांबोड्यावरून पास्टर आपले श्रीसागर आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। पास्टर जेम्स वायदंडे, पास्टर बापू लोंडे यांचा माझा जुना परिचय आहे आणि त्यांचंही, आणि त्याचप्रमाणे आदरणीय देवाचे सेवक सुगंधराव साहेब वायदंडे उभयता आंटी, त्याचप्रमाणे SS काळे साहेब, त्याचप्रमाणे
हे वृद्ध माता, माझ्या पित्या समान असणारी वृद्ध मंडळी आणि चांदणी अंकल आणि सर्व तुम्ही माझ्या बहिणी, तुमचं येशू ख्रिस्ताच्या नावात मी याला स्वागत करतो. आणि आज ज्यांनी बायबल सांगतं जो विश्वास धरितो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. हालेलुया. आज या उभयतांनी मोठी जबाबदारी आत्मे जिंकण्याची केली की आज ज्यांनी आयुष्य सैनिक म्हणून भारतीय सैन्यामध्ये बरोबर आहे सैनिक होते आणि आज तुम्ही प्रभूच्या सैन्यामधला सैनिक झालेला आहात. हालेलुया. आणि प्रभूचा सैनिक आज त्यांनी प्रभूच्या नावावर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला. आमची बहीण तिनं देखील आज बाप्तिस्मा घेतलेला आहे. पास्टर बापू लोंढे यांच्या कन्येनं तिचंही दोघांचंही मी येशूच्या नावात अभिनंदन करतो आणि मंडळीच्या स्वागत करतो. उर्वरित बाप्तिस्मे दुपारी पण होणार आहेत ही बातमी पाठीमागून येत आहे. प्रेज द लॉर्ड. तर पुन्हा एकवा प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आपण वेळेचा सदुपयोग करूया आणि देवाच्या वचनाकडं वळूया. आपण आपले नेत्र बंद करू. लहान लेकरांचं देखील येशूच्या नावात मी स्वागत करतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही शांत राहून देवाचं वचन ऐकाल अशी आशा धरतो. माझ्यासोबत बंधू नितीन हे रोपे चॅनलचे डायरेक्टर आहेत. मगाशी पालसाहेबांनी सांगितलं रोपे चॅनल महाराष्ट्रात दिसेल. मी सांगतो हा मेसेज आज कुरळप वर्धापन दिनाचा 3 ते 4 राज्यात जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा या 3 राज्यात हे रोपे चॅनल दिसतं आणि तिथं हा लाईव्ह प्रोग्राम चालू आहे. प्रेज द लॉर्ड. किती महान परमेश्वर आहे की प्रभून आज तुमच्या प्रार्थना ऐकून देवबापानं हे लाईव्ह हे प्रक्षेपण आज आपल्यासाठी प्रभू या परमेश्वराच्या प्रार्थना घरातून हे वचन आज अनेक राज्यामध्ये पोहोचत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून नितीनचं देखील मी आभार मानतो. मोलाचा वेळ काढत ते माझ्यासोबत आले. या आपण आपले नेत्र बंद करू आणि वचन ऐकण्यासाठी आपली मनन तयार करूया. प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नामात मी या दुपारच्या प्रहरी कुरळप प्रार्थना घरामध्ये मी तुझा आभार मानितो. प्रभू येशू 8 वर्षापूर्वी या ठिकाणी एक सपाट जमीन होती. पण दया परमेश्वर देवबापा, जसं शास्त्रात लिहिलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती, परंतु पृथ्वीवर अंधकार होता. परंतु जलनिधीच्या पृष्ठभागावर देवाचा आत्मा तळपत होता. हे परमेश्वरा, तेव्हा तू शब्द बोललास आणि आम्ही पाहतो परमेश्वरा, तुझ्या शब्दानं तुझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी झाली आणि आकारविरहित असणारी पृथ्वीला सृष्टी निर्माण झाली. जलचर, आकाशात संचार करणारे पक्षी, पृथ्वीवर रांगणारे चालणारे प्राणी आणि मनुष्य या भूतलावर तू निर्माण केलास. प्रभू येशू, आम्ही पाहतो ही जी या ठिकाणी 8 वर्षापूर्वी सपाट जमीन होती, परंतु बापा परमेश्वरा या ठिकाणी ज्या प्रार्थना झाल्या, वायदंडे उभयतांनी घेतलेलं विश्वासाचं पाऊल प्रभू तू आणि त्यांचा शब्द ऐकलास आणि दया परमेश्वरा या गावासाठी एक प्रार्थना घर तू दिलं. हे तुझ्या वचनानं, तुझ्या शब्दानं, तुझ्या आत्म्याच्या द्वारे झालेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर पिता, आम्ही आभार मानितो की या जागेवर उभ्या असणारी ही भव्य इमारत, हे प्रार्थना घर प्रभेश आज वर्धापन दिन साजरा करत असताना या ठिकाणी येशू तुझी शांती सदोदित असू दे. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थना प्रभू तू ऐकून सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीला इथं संजीवन आणि तारण मिळू दे. या गावामध्ये तुझी शांती असू दे. माझ्या येशू, आज तुझं वचन पाठवून हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाशी प्रभू तू हितगुज करावं, प्रत्येकाला अनुग्रह आशीर्वाद मिळावा असं होऊ दे. मला प्रभू येशू तुझ्या नामात, तुझ्या कृपेनं वचनाची सेवा करण्याची तू संधी दिलेली स्तुती करतो. पवित्र आत्मा तू सहाय्य हो, येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया. प्रियानो, आम्ही इंदोरमध्ये पाळसाहेब मंडळाचा आज माझ्या लेखामुळे काहीतरी कार्यक्रम आहे, मला काय माहित नव्हता. आम्ही सगळेजण मंडळीचे 4-5 जण रिक्षाने गेलो. त्यावेळी माझ्या मानला गाठ उठली होती आणि लई दुखत होती. तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थनेला आला, देवाच्या नावाला धन्यवाद देते. मग सिस्टर पुढे या, पुढे येऊन साक्ष सांगा. पुढे येऊन परत एकदा व्यवस्थित साक्ष सांगा. या आंटी, या पुढे या.
देवाच्या नावाला धन्यवाद देते. या बहिणीची साक्ष आहे. मी ज्या वेळेला तांदूळवाडीला तिकडे पहा कॅमेऱ्याकडे बसले आपण बोला. मग देवाच्या नावाला प्रभूच्या धन्यवाद देते. मग ही पाळकसाहेब आलतं तिलोरमध्ये, मग लय मानाची गाठ दुखत होती. मग मी म्हणलं पाळकसाहेब माझ्यासाठी जरा प्रार्थना करा. म्हणल्या पाळकसाहेबांनी प्रार्थना केली. मी घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी बघते तर गाठ बी गेली, दुखाचं बी कमी झालं. देवाच्या नावाला धन्यवाद. पाळकसाहेबांचा उपकार मानते. कार्य करणारा परमेश्वर असं आपण म्हणूया. कार्य करणारा परमेश्वर. थँक्यू. प्रियानो, प्रार्थना आपण करतो पण बरं करणारा ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि ही साक्ष ऐकून मी प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो की त्यानं माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या प्रिय या मातेला त्या गाठीतून मुक्त केलं, म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. प्रियानो, आज या वर्धापन दिनानिमित्त एक शुभ संदेश तुम्हा सर्वांच्या आत्मिक वाढीसाठी आणि आशीर्वादासाठी प्रभूनं मला दिलेला आहे. जर आज तुम्ही त्याच्या वचनाकडे कान द्याल तर नक्की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद, अधिकार आणि आरोग्य आणि अनुग्रह दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा आशीर्वाद देतो, आपल्याला अधिकार देतो आणि आपल्याला अनुग्रह आणि आरोग्य देणारा देव आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं हा आशीर्वाद, हा अधिकार आणि हा अनुग्रह अभिषेकासहित आरोग्य मंडळीमध्ये ठेवलेला आहे. माझ्या प्रियानो, आज मंडळी म्हटलं की पूर्वीचे लोक म्हणायचे हे आमची मंडळीवर का, म्हणजे आपल्या धर्मपत्नीला पूर्वीचे लोक मंडळी म्हणायचे. ती त्याची वधू असायची. आजही वृद्ध आई वडिलांना जेव्हा विचारलं जातात तेव्हा म्हणतात आमची मंडळी. किती चांगली गोष्ट आहे हो की वृद्ध लोक आपल्या धर्मपत्नीला मंडळी असे संबोधत असत. आणि ही गोष्ट प्रियानो पवित्र शास्त्रातून मंडळी हा शब्द आलेला आहे. आणि आज ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी हे जे नातं आहे, ज्याला आपण वधू आणि वर म्हणतो, नवरा बायको म्हणतो, पण यापेक्षा प्रियानो पती आणि मंडळी किंवा वर आणि वधू याला खूप मंडळीला एक महत्त्व प्रभू येशूने दिलेलं आहे. आज देखील तुम्ही ज्या घरामध्ये असाल, तुमचे आई वडील माझ्या प्रियानो हे तुमच्यासाठी एक सन्मानाचं स्थान आहे. कारण तुम्हाला प्राप्त झालेले आई वडील हे परमेश्वराने दिलेली आहेत. आणि यापुढे मी जाऊन सांगेन, आई वडिलांनो तुम्हाला प्राप्त झालेली संतती ही तुमची संपत्ती, ही देवाने दिलेलं धन आणि देणगी आहे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा प्राप्त होतो तेव्हा येशू ख्रिस्त प्रियानो आमची वैयक्तिक भेट घेतो. आणि ज्यांना येशू ख्रिस्त भेटतो, ज्यांना येशू ख्रिस्ताचं दर्शन होतं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला कधी रिकामं सोडत नाही आणि ठेवत नाही. आणि म्हणून आजचा जो संदेश आहे की येशू ख्रिस्त हा धर्म बदलण्यासाठी आला नाही, तर जीवन बदलण्यास आलेला देवाचा पुत्र आहे. तो आमचा रंग बदलण्यासाठी आला नाही, तर प्रियानो तो आमचा रोग बरा करण्यासाठी आलेला देव आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये निवास करण्यासाठी इम्मानुएल बनून आलेला देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून आज या वर्धापन दिनाला शुभेच्छा देत प्रभू येशूच्या वचनाची सेवा करत असताना माझ्या प्रिय माता पितांनो, तरुण तरुणी आणि लहान लेकरांनो, देवाचे सेवक हो. येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा एक वेळ अशी येते की देव प्रत्येकाला कधीतरी विचारत असतो की तू मला काय म्हणून ओळखतेस. आणि अनेकांच्या जीवनामध्ये कधी कधी हा प्रश्न किंवा ही परीक्षा प्रसंग किंवा मी म्हणेन ते एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये निर्माण होते. ज्यांना आरोग्य लाभलं ते म्हणतील येशू आरोग्यदाता देव आहे.
ज्यांना पापक्षमेचा अनुभव आला ते म्हणाले येशू पापक्षमा करणारा देव आहे. ज्यांचं घर उभा राहिलं ते म्हणतील खरंच देवानंच माझं घर उभा केलं, तो उभा करणारा देव आहे. ज्यांना सैतानातून मुक्त झाले ते म्हणतील येशू भूत काढणारा, येशू सैतानातून मुक्त करणारा देव आहे. प्रियानो, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आम्ही जेव्हा एखाद्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा आमच्या शरीरामधले जे अवयव दुखले त्या अवयवाचे डॉक्टर अनेक आहेत. डोळा दुखला तर आम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो, नाक कान घशासाठी ENT जातो, त्वचेच्या डॉक्टरांकडे जातो, कधी कधी आमच्या पोटाची विकार असतील किंवा हाडांची विकार, शरीरामध्ये जेवढे काही सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम प्रमाणे अनेक डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ आहेत, आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन उपचार घेतो आणि बरा होतो. परंतु आज मला सांगू द्या, या सर्व सिस्टीम निर्माण करणारा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळं तो फक्त डोळे उघडणारा देव नाही, तर तो आमचे आत्मिक डोळे उघडणारा देखील देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो फक्त आम्हाला पाप क्षमा करणारा देव नाही, तर आमचं तारण करून आम्हाला जीवन देणारा देव आहे. तो आमच्या हाडांना फक्त वेदना घालून गप्प बसणारा देव नाही, तर वाळलेला हात सरळ करणारा, कुबड्या स्त्रीला सरळ करणारा ख्रिस्त आहे. तो फक्त आमचे रिपोर्ट बदलत नाही, तर आमचं जीवन बदलतो. आज वैद्य आमचं रक्त तपासतात, रक्त घेतात, तपासतात, आणि रक्ताप्रमाणे आमच्या पांढऱ्या लाल पेशी, HB, अनेक प्रकारचे विकार डायग्नोस, रोग निदान करून आम्हाला सांगतात असं असं आहे आणि उपचार करतात. पण प्रियानो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा प्रभू येशू ख्रिस्त असा वैद्य आहे. तो म्हणतो तुझे अश्रू माझ्या बुद्धलीत आहेत, तो तुमचे अश्रू तपासून तुम्हाला आरोग्याने जीवन देणारा ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. किती महान प्रभू येशू आहे. जग रक्त तपासून उपचार करतं, आणि आपला प्रभू येशू आपले अश्रू प्रार्थनेमध्ये गाळलेले अश्रू, संकटाच्या वेळी गाळलेले अश्रू, कुणीतरी दुखावल्यानंतर गाळलेले अश्रू, कुणीतरी धोका दिला, कुणीतरी धक्का दिला, काही गोष्टी जेव्हा कोणीतरी हिरावून घेतं तेव्हा मी अश्रू घालतो. अश्रू घालण्याचे अनेक प्रसंग येतात. कधी कधी आई वडिलांशी मुलं व्यवस्थित वागत नाहीत, तेव्हा आई अश्रू घालत असते, आई बाप अश्रू घालत असतात. अशा वेळेला मला सांगू द्या प्रियानो, जो स्वतः म्हणतो तुझ्या अश्रू माझ्या बुद्धलीमध्ये आहेत. प्रियानो, जगाचा वैद्य आमच्या तपासण्या करतो, परंतु येशू ख्रिस्त असा वैद्य आहे, जेव्हा त्याच्या पवित्र स्थानी तुम्ही येता तेव्हा तुम्ही अश्रू घालून त्याला सांगता, तेव्हा तो ऐकतो आणि उत्तर देतो. मूल नसल्याचं दुःख हाणलेला नव्हतं, पण सवत चिडवत होती. नवरात्रीला सांभाळत होता, अनेक वाटा देत होता, परंतु देवाच्या मंदिरात ती आली. देवाच्या मंदिरात तिने येऊन अश्रू गाळून परमेश्वराच्या मंदिरात हाणेनं प्रार्थना केली. तिचे ते प्रार्थनामय अश्रू, तिचा तो फुटलेला हंबरडा, तिचं ते अंतकरण प्रियानो कधी मनुष्याला समजलंच नाही. तो एली याजक म्हणतो अशी किती दिवस नशेत असणार आहेस. त्याला वाटलं ही नशा करून बरबरायला लागलेली आहे. प्रिय बहीण भावानो, जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या, तुमचं आजारपण, तुमचं कर्ज, तुमच्या अनेक कौटुंबिक समस्या घेऊन आपण जेव्हा परमेश्वराच्या मंदिरात येऊन अश्रू घालतो, तर मला सांगू द्या, कदाचित शेजारच्याला, घरातल्याला, समाजातल्याला, कामाच्या ठिकाणच्या लोकांना आपले अश्रू समजत नाहीत. आणि काही समजो की न समजो, तुम्ही काळजी करू नका. जो एक आहे, जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला आणि ज्यानं मनुष्यामध्ये वस्ती केली, जो मनुष्याच्या स्वरूपाचा झाला, तो इम्मानुएल येशू ख्रिस्त, जो मंडळीचं मस्तक आहे, जो तुमचं आणि माझं मस्तक आहे, त्यानं तुम्हाला आणि मला आपलं शरीर बनवलेलं आहे. तो तुम्हाकडे पाहताना कुणाला तरी आपला डोळा, कुणाला तरी आपलं मुख, कुणाला तरी आपले हात, कुणाला तरी आपलं पाय, या दृष्टिकोनातून मंडळी आम्हाकडे बघतो. आज तो येशू जिवंत आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, बायबल सांगतो तुझे शोकाचे दिवस संपलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हन्ना नशेमध्ये प्रार्थना करतेस, ती म्हणते एलियाशेकाला, मी दारूच्या नशेमध्ये नाही आहे, मी वांझ आहे, मला मुलबाळ नाही, याचंही मला दुःख नाही, पण माझी सवत मला चिडवत्याचं दुःख आहे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रियानो जेव्हा आपण येऊन अश्रू घालतो, परमेश्वर ऐकतो. म्हणून परमेश्वरानं
आज हे या गावामध्ये ही जी संकल्पना, ही अंतकरणाची योजना या उभयतांच्या अंतकरणात दिली. देवाच्या सेवकांनी प्रार्थना केल्या. अनेक पडीत जमिनीवर परमेश्वरानं हे पवित्र उपासना घर उभारलं. कशासाठी इथं? इथं परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी, तुमची भक्ती स्वीकारण्यासाठी, तुम्हाला परमेश्वर तुमच्या लेकरांचं समर्पण स्वीकारण्यासाठी, तुम्हाला परमेश्वरानं नव्या जीवनामध्ये बाप्तिस्मेच्या द्वारे तारणाचा अनुभव देण्यासाठी हे पवित्र स्थान केलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. मंडळी म्हणजे फक्त 4 भिंती बांधलेलं चर्च नव्हे, लाकूड, विटा, वाळू, सिमेंट मनुष्यानं उभा केलेलं हे असं मंदिर नाही आहे. मंडळी म्हणजे या 4 भिंतीच्या आत येणारे, देवावर विश्वास ठेवत प्रार्थना करण्यासाठी वेळेत धावत पळत येणारे तुम्ही लोक, तुम्ही आणि मी म्हणजे मंडळी आहे. प्राइज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू मत्ती 18:19 मध्ये म्हणतो, जिथं 2 किंवा 3 माझ्या नामामध्ये जिथं जमतात तिथं मी आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्हाला जमण्यासाठी स्थान नव्हतं. पूर्वीच्या काळी मंडळ्या नदीकाठी जमत, काहींच्या घरावरती माडीवरती जमत, जिथं जिथं जागा मिळेल तिथं जमत आणि तिथं प्रभू येशू कार्य करत असे. प्रेज द लॉर्ड. आज मंडळीचा इतिहास ऐकताना पालक साहेब मला आनंद वाटला. मी या अवस्थेतून गेलेलो आहे. आज पालक साहेबांनी सांगितलं इचलकरंजी शहरामध्ये एक चांगली 3.5 गुंठा घेऊन मी नाही, परमेश्वर माझ्याद्वारे एक मंगल कार्यालय आणि मोठं उपासना घर, 200-250 लोक बसतील असं होत आहे. परंतु तो इतिहास जसा तुमचा 8 वर्षाचा आहे तसाच माझा जीवनाचा प्रवास. प्रियानो, मी हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहिलो. क्वार्टर्समध्ये मी त्या छोट्याशा घरामध्ये 8-10 लोकांना चर्च घेऊन चालवायचे. आपलेच काही लोक बाहेर चपलं दिसले की ढकलून काढायचे शेजापाजारी. परंतु मी कधी उलट बोललो नाही, संयम बाळगला. आणि आज प्रियानो 150-200 लोकांची मंडळी प्रभूनं दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. एक घर दिलं प्रभूनं आणि त्या घराच्या वरती परमेश्वराने 100-150 लोक बसतील असं सध्या गेले 2014ला एक सियोन प्रार्थना हॉल बांधलेला आहे. पण तेवढ्यात मी समाधानी राहिलो नाही. प्रभूला म्हटलं, प्रभू यापेक्षा मोठं चर्च मला बांधायचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, इचलकरंजी शहरात आज 200-250 लोक बसतील आणि तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे. एक 6 महिन्यानंतर ते पूर्ण होईल. प्रभू देत आहे. मला सांगू द्या, मंडळी स्थापन करणारा आम्ही कोणी नाहीये, परमेश्वर मंडळी स्थापन करतो. प्राइज द लॉर्ड. या आपण मत्ती कृषी वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 13 पासून 20 पर्यंत आजच्या वचनावर मनन करूया. मत्ती 16, 13 ते 20 वाचा. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसरीकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले. येशू ख्रिस्तानं सगळ्या शिष्यांना एकत्र करून एक कॉमन प्रश्न विचारलेला आहे की जो आज तुम्ही आणि मी ऐकून घ्यायला पाहिजे. काय प्रश्न आहे हा? कधी कधी प्रभू येशू झोपेत, स्वप्नात, दृष्टांद्वारे, वचनाद्वारे, सेवकाद्वारे तुम्हाला आणि मला पण विचारेल. आणि आजही देव या संदेशाद्वारे तुम्हाला आणि मला हा प्रश्न विचारू इच्छित आहे. कोणता प्रश्न आहे? मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? येशू काय म्हणत आहे शिष्यांना? मी जो मनुष्याचा पुत्र, या मला लोक काय म्हणून कोण म्हणतात? मी कोण आहे असं म्हणतात. पुढं ते म्हणाले. आणि मग त्यापैकी काही लोक बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा. ते शिष्य काय म्हणतात? हे प्रभू, तुला काही लोक बाप्तिस्मा करणारा योहान असे म्हणतात. कित्येक एलिया. कित्येक जणांना असं वाटतं तू एलियाच आहेस. कित्येक इर्मया. कित्येकांना वाटतं तू इर्मया आहेस किंवा संदेशातील कोणी आहे. पण काही लोकांचा असा तर्क आहे, प्रभू हे कोणीतरी, येशू म्हणजे हे काहीतरी एक संदेशातला एक संदेष्ट आहे. पुढं असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला. मात्र येशू ख्रिस्तानं हे सगळं स्मित हास्य देऊन, चांगलं काम देऊन, ठीक आहे बाबा, कोणी मला योहान म्हणतं बाप्तिस्मा करणारा, कोणी इर्मया म्हणतं, कोणी एलिया म्हणतं, कोणी संदेष्टा म्हणतं. प्रभूने हे ऐकलं परंतु तो त्यास पुन्हा काय म्हणाला? पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? हॅलो, प्रभू येशू शिष्यांना म्हणतो, हे तुम्ही जे बोलला ना ते बाहेरचे अनेक जे आहेत, ज्यांना मी स्पर्श केला आणि डोळे उघडले, ज्यांना तुम्ही बाप्तिस्मा दिला,
ज्यांना मी 5 भाकरी 2 मासे खाऊ घातले, बरेच गोष्टी केले. मग अशी म्हणालो ना, ज्याला वाटलं येशू ख्रिस्तानं मला पाप क्षमा केली, पाप क्षमा करणारा देव. ज्याला रोगमुक्त केलं, रोगमुक्त करणारा देव. ज्याला सैतानातून सोडलं. आमचा येशू ख्रिस्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकाच स्पेशलिस्टकडे पाहिल्यासारखा कधी कधी असतो, आणि तो नसावा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हा एकच गोष्ट करणारा देव नाही, तर एका एकाच्या जीवनात अनेक गोष्टी करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही शिष्य हो. आता जे बोलला ना, ते बाकीचे काय म्हणतात ते मला विश्लेषण स्पष्टीकरण सांगितलं, पण प्रभू तिथं थांबला नाही. प्रभू त्या प्रत्येक 12 शिष्यांकडे नजर टाकून काय म्हणतो, तुम्ही, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. प्रेज द लॉर्ड. कुरूप मंडळी हो, प्रिय बंधू आणि बहिणीनो, तरुण तरुणीनो, माता पितानो, वृद्ध हो, देवाचे सेवक हो, आज तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याचा अनुभव तुम्ही प्रार्थनेमध्ये घेतलेला आहे, ज्याचा अनुभव तुम्ही भक्तीमध्ये घेतलेला आहे, ज्याचा अनुभव तुम्ही चढ उतारामध्ये घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही अश्रू गाळत होता, कोणी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत. जेव्हा तुम्ही पडला होता, कोणी तुम्हाला हात दिला नाही. जेव्हा तुमच्याकडले पैसे संपले, तुम्ही कोणाला मदत केली नाही. अनेक परिस्थितीतून जेव्हा आम्ही जातो, तेव्हा माणसांचे पण अनुभव येतात की नाही, परंतु देवाचा अनुभव हा खूप चांगला अनुभव येतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून दावीद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. पुढे काय म्हणतो तो, जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य, तो आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बहीण भावानो, मनुष्याचा आजपर्यंत आम्ही अनुभव घेतलेला आहे. मनुष्याला दोष देऊ नका, भावाला दोष देऊ नका, बहिणीला नका, आई वडिला नका, मुलांना नका, नात्या गोत्याला दोष देऊ नका. कारण येशूने अगोदरच सांगितलेलं आहे, मनुष्यावर भाव आणि भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग का आम्ही तिच्यावर त्याच्यावर भार टाकायचा आणि भाव टाकायचा आणि भाव मारायचा. आई देईल, बाबा देईल, हे देतील, नाही दिलं त्याने, कुणी मदत केली नाही म्हणून नातं तोडू नका. जर तुम्हाला वाटतं तुमच्या भावानं बहिणीने नातलेगाने मदत करावी, तुम्ही प्रार्थना करा की परमेश्वरा मला देण्यासाठी किंवा माझ्याकडे येण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी, माझं ऐकण्यासाठी त्याच्या अंतकरणामध्ये त्यांना वेळ मिळू दे, त्यांना सहाय्य कर प्रभू. प्रेज द लॉर्ड. आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी रुसतो आणि नात्यामध्ये काय येतं, दुरावा निर्माण होतो. प्रेनो, देवाबरोबरचं नातं घट्ट करा. देव तुटलेली नाती पुन्हा घट्ट करेल. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्त पहिल्यांदा तुमचं आणि माझं जे यदेन बागेमध्ये देवाबरोबर तुटलेलं जे नातं आहे ते जोडण्यासाठी आलेला येशू देव आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवाबरोबरचं नातं घट्ट होतं, तेव्हा ज्याने तुम्हाला दुखावलं ते तुम्हाकडे पुन्हा येतात. ज्यांनी तुमचं हिरावून घेतलं ते पुन्हा डबल द्यायला येतात. जिथं तुमचं अडकलेलं आहे, जमीन असेल, शेत असेल, घर असेल, नोकरी असेल, ट्रेनिंग असेल, मी काळजीपूर्वक सांगतो, बायबल सांगतो, तुला छळणाऱ्यांची मुले तुझकडं नमत येतील. तुझ्यावर चालवण्यात घडलेले एकही हत्यार तुमच्यावर चालणार नाही. प्रियानो, देवाबरोबर नातं घट्ट करा आणि कुटुंबामध्ये पण नातं घट्ट असू द्या, मंडळीत नातं एकमेकावर घट्ट असू द्या. रुसणं फुगणं नको. आयुष्य एकदाच आहे. लहान मुलं बघा, भांडतात, विस्कावून घेतात, थोड्या वेळानं परत म्हणतात घे घे खेळ खेळ. कारण ते एकटं खेळणं घेऊन काय करणार आहे ना. एक खेळणं असेल पण दोघं खेळल्याशिवाय ते खेळण्याचा उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. जीवन हे असंच आहे. प्रेज द लॉर्ड. पती पत्नी दोघं एकत्र राहिल्याशिवाय संसार होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते हसत आहेत. प्रेज द लॉर्ड. किती कष्टानं त्यांनी टीचिंग केलं असेल, सरांनी काम मोठं केलं, आजही यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद आहे. आज उतारत्या वयामध्ये ते पती पत्नी मित्रमैत्रिणी भावा बहिणीसारखी दिसू लागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय अनुभव आहे का तुम्हाला? हालेलुया. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने हा प्रश्न शिष्यांना विचारला, तुम्ही मला काय ओळखता? आज तो प्रभू येशू तुम्हाला आणि मला हा प्रश्न विचारताय. जगानं धोका दिला असेल, घरच्याने दिला असेल, कुणाकडून तर अनुभव आला असेल, ज्याच्यावर तुम्ही प्रेम केला, प्रीती केली,
पण येशू ख्रिस्त आज मी तुम्हाला हे सांगायसाठी आलेलो आहे. येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला हा प्रश्न विचारत आहे, जगाचं सोडा हो, मी तुमच्यासाठी कोण आहे? माझ्या प्रियानो, जेव्हा सगळे 11च्या 11 चुप झाले, किती चुप, काहीच कोणी समजा. 12 शिष्यांना प्रश्न होता, तुम्ही, अनेक प्रश्न आहे ना, तुम्ही मला काय म्हणता? तेव्हा काय झालं पालक साहेब? 16 वचन, शिमोन पेत्राने उत्तर दिले, त्या शिष्यामधून कोण? म्हणा शिमोन पेत्राने, म्हणा शिमोन पेत्राने उत्तर दिले. आता पालक साहेबाचं काय उत्तर दिलं? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. काय म्हणाला तो? मला मासे दिलेला, माझ्या सासूचा ताप घालवलेला, प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना आंटी? आपण नाही का दुरून माझं रिकामं जाळं बघितला आणि तुम्हाला लय कळवळ आला आणि माझ्याजवळ पळत पळत आला, माझी होडी उदारीवर मागितली आणि त्यातून शिमोदय शिक्षण दिलं. तुम्ही तो मला शिष्य बनवला तुम्ही. काही नाही, शांत राहिला. 11 शांत, 12 शांत. जसं मगाशी पास्टर वायदंडे सरळ स्थिर व्यवस्थित सांगत होते, अचानक फोन का आला त्यांना? तो देवाचा आत्मा आहे, ज्याला क्षणात आठवलं मी कोण होतो आणि प्रभू मला तू काय बनवलं आहेस, मला अंधारातून उजेडात आणलेलं आहेस आणि तुझा प्रकाश आता माझ्यात आहे, म्हणून प्रभू मला तू गप्प बसवू देत नाहीस. ही त्यांची साक्ष आहे, ही देवाच्या सेवकांची साक्ष आहे, ही आमची साक्ष आहे. पुन्हा कधी तर बोलवा, माझं जीवन तुमच्या समोर उघड मी सांगेन. जयेशूने मला अंधारातून प्रकाशात आणलं, मरणातून जीवनात आणलं, आजारातून आरोग्यात आणलं, पाप क्षमा करून तारण जीवन दिलं, धुळीतून उठवलं. तो देव माझं जिवंत आहे. आणि म्हणून 5 वर्ष शिल्लक असताना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 28 वर्ष मी रुग्ण सेवा करून सेवा केली. पण आता मला तिथं चैन पडत नव्हता. जे हॉस्पिटलमध्ये पडलेले आहेत त्यांच्यासाठी मी काम केलं, पण प्रभूला मी प्रार्थना करत होतो, प्रभू मला जे हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहेत त्यांना वाटतं मी उभे आहे पण पडणार आहे, त्यांच्यासाठी मला सेवा करायची आहे. सेवा तीच आहे, रुग्णांची सेवा. मी हॉस्पिटलमध्ये 28 वर्ष, माझ्या सर्व स्टाफने मला मदत केली, सगळ्यांनी मदत केली. परंतु म्हटलं प्रभू मी म्हातारा झाल्यानंतर नको, माझ्यात आताच तुझं आत्म्याचं सामर्थ्य अभिषेक आहे, मला प्रभू पूर्ण वेळ सेवा करायची आहे. माझी पत्नीने मला साथ दिली. देवाचा आत्मा या मंडळीमध्ये आहे. हे स्थान प्रभूने निवडलेलं आहे. तुम्ही देवाची लोक आहात. देव अद्भुत काम या मंडळीतून करून घेणार आहे. 2 मार्चला मी पूर्ण वेळ सेवेसाठी राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ सेवा करण्यासाठी राजीनामा दिल्यानंतर मला आज या मंडळीच्या वर्धापन दिनासाठी पहिलं निमंत्रण आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आलेलं आहे. मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेन इथून माझी आता सुरुवात झालेली आहे. इजरायल काय साहेब, पास्टर वायदन, तुमचा आभार मान. संदेश मी अनेक दिलेत, अनेक ठिकाणी मी पाचारण होतो, महाराष्ट्रभर गेलो सगळीकडं. पण राजीनामा दिल्यानंतर पूर्ण वेळ सेवा करण्याचं जेव्हा मी पाऊल टाकलं प्रभून मला, तेव्हा पहिला संदेश इथं होत आहे. प्रेज द लॉर्ड. आज तो प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला जसं विचारत तसं मला त्याने विचारलं एक दिवस, तू मला कोण ओळखतोस, कोण मी आहे? पेत्रानं उत्तर दिलं, मासे दिलेला प्रभू नव्हे, माझं जाळं भरलेला प्रभू नव्हे, तू कोण आहेस? येशूने त्याला म्हटले, शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त. बघा काळजीपूर्वक आहे का माझ्या बहिणीनो, देवाला तुमच्या आणि माझ्या मुखातून हृदयातून काय हवंय? येशू चमत्कार करणारा देव असं म्हणणं नको. येशू माझी झोळी भरणारा, येशू मला आयुष्य वाढवून देणारा, येशू माझं घर उभा करणारा नको. माझं घर छोटं असं की मोठं, माझा ख्रिस्त मोठा आहे माझ्या घरामध्ये, ही मोठी गोष्ट आहे. माझं आयुष्य किती जगलं, सुरुवात कशी झाली महत्वाची नाही, पण माझ्या आयुष्याचा शेवट येशूने चांगला केला हे महत्वाचं आहे.
मी किती वर्ष जगलो महत्वाचं नाही, पण मी कसं जगलो हे महत्वाचं आहे प्रियानो. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त भुकेलेला आहे तुमच्या आणि माझ्या कबुलीचा. म्हणून शास्त्र सांगतं येशू प्रभू आहे हे जो कोणी कबूल करतो आणि देवाने त्याला मरणातून उठवलं असं आपल्या अंतकरणात विश्वास धरतो, त्याचं तारण होईल, त्याला सर्वकाली जीवन आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताविषयी पेत्र म्हणतो तू ख्रिस्त आहेस, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशू ख्रिस्तानं क्षणात काय म्हटलं बघा. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यानी नाही, तर माझ्या स्वर्गातल्या पित्याने हे तुला प्रगट केले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जेव्हा आमचे आत्मिक शब्द येतात ना प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये, सकारात्मक स्तुती, भक्ती, सकारात्मक प्रार्थना करा, विश्वास धरून प्रार्थना करा. जे कार्य प्रभूने केलेलं आहे त्याबद्दल धन्यवादच द्या. निराश होऊ नका, नकारात्मक बोलू नका, स्वतःला दोष देऊ नका, घरच्यांना नका, मंडळीला नका, सेवकाला नका, शेजारी नका, नातलगांना नका, देवाला दोष देऊ नका. जेव्हा परिस्थिती चढ उतार येतात स्वीकारा आणि म्हणा या चढ उतारातून देखील येशू मला सांभाळेल. ही परिस्थिती देव बदलून टाकेल, कारण मला ठाऊक आहे म्हणायचं की उखिरंड्यावर उचलून अधिपतीचा पंक्तीला बसवणारा देव आहे. तो दाविदाला मेंढराच्या मागून राजा करणारा देव आहे, तो माझा येशू आहे. जेव्हा तुम्ही सकारात्मक विश्वास धरून शब्द बोलताना तेव्हा देव संतुष्ट होतो आणि प्रार्थना भक्ती तुमची स्वीकारतो. पण बरेचदा निराशा, आजारपण, कर्ज वाढलं, काही गोष्टी झाल्या की आपण म्हणतो काय देवानं माझ्यावरच आणलंय, काय डोळं झाकल्यात का काय कुणास ठाऊक. त्याचं बघा कसं व्हायला लागलंय, त्यांनी बघा गाडी घेतली, त्यांनी बघा किती लगेच दुसरा पण मजला चढवला. चढवू दे ना, आभार माना त्या घराकडे हात करून. परमेश्वरा, तो शत्रू असू दे, मित्र असू दे, नाते, त्यांना चांगलं घर दिलं, त्यांना गरज होती प्रभू, त्यांच्या मुलाचं लग्न झालंय. बोला, आभार माना, जळफवू नका. बायबल सांगतं जळफवू नका, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. प्रेज द लॉर्ड. ज्याला दिलंय प्रभूने त्याला धन्यवाद द्या, आणि तुम्हाकडे नाही तर बायबल सांगतं बंद खोली जा आणि पित्याची प्रार्थना कर, तो तुला देईल. प्रेज द लॉर्ड. शिमोन बारयोना, धन्य तुला रक्त आणि मांस यानं प्रगट केलेले नाही, तर स्वर्गातल्या पित्यानं तुला हे प्रगट केलं. प्रियानो, का देव आमच्याकडे अपेक्षा करतो? कारण बायबल सांगतं देव कुणाचं ऋण ठेवून घेत नाही, पण देवाची पण इच्छा हे आहे की आम्हाला देवानं जर परिस्थिती बदललेली आहे, देवानं जर या जमिनीवर हे चर्च बांधलेलं आहे, तर या उपासना घराचा उपयोग प्रार्थनेसाठी, भक्तीसाठी व्हायला पाहिजे. इथं अनेक जण व्यसनात असतील, अनेक जण मार्ग चुकले असतील, त्यांचं परिवर्तन होण्यासाठी व्हायला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. मला सांगू द्या की येशूला हा आनंद का झालेला आहे, कारण आता मी ते अध्याय काढणार नाही, तुम्हाला ठाऊक आहे येशू ख्रिस्तानं जेव्हा पहिल्यांदा पेत्राची भेट घेतली होती, तुम्हाला ठाऊक असेल, येशू समुद्राच्या काठी गेला आणि पुष्कळ गर्दी आली आणि तो गर्दीला वचन शिकवत होता, स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या गोष्टी सांगत होता. हॅलो, त्या वेळेला येशू ख्रिस्ताची नजर बायबलमध्ये गेलेली आहे. तो त्या समुद्राकडे पाहत असताना, काळजीपूर्वक ऐका, मंडळीमध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्त पुढे बसलेल्यांच्या प्रार्थना ऐकतो असं नाही, येशूचे नेत्र प्रत्येकाला आजमावतात. कुणाला घाई झालेले पालकांचा संदेश कशी संपेल त्याला पण तो बघतो. प्रेज द लॉर्ड. कोण मागच्या खुर्चीहून लगेच जायचं आहे, येता येता फक्त आलोय, जरासं मटणाची पिशवी पण घेऊन आलोय, ऐकायचं लगेच सुटायचं, त्याला पण देव ओळखतो. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्ण शब्दात पवित्रपणे पाळायसाठी कोण आलाय त्याला पण देव ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हॅलो, आज तुम्ही तपासायचं आहे, मी शब्दात दिनासाठी आलो आहे काय, तर शब्दात दिन पूर्ण पाळला पाहिजे. तुम्ही काही लोक एवढे वृद्ध असताना सगळ्यात लवकर येतात, झाडलोट करतात, चांगली गोष्ट आहे. बायबल देवाचा आज्ञा सांगतं शब्दात दिनाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळ. जो आज्ञा पाळतो ना त्याला आशीर्वाद आहेच. प्रेज द लॉर्ड. पण आज्ञा मोडली ना की आशीर्वाद दूर दूर जातात. हॅलो, येशू ख्रिस्ताला आनंद का झाला? येशू ख्रिस्त जेव्हा समुद्राला शिक्षण देत होता तेव्हा बायबल सांगतं अचानक येशूची नजर दूर गेली. प्रियानो, आपल्या प्रभूची नजर तीक्ष्ण आहे.
बायबल सांगतं त्याचे नेत्र माणसाला आजमावतात. तो म्हणतो तुझं बसणं उठणं मला ठाऊक आहे. ज्या येशूनं नथानियाला देखील म्हटलं होतं तू खराखुरा इस्रायली आहेस, तुझ्या ठाई कपट नाही. तो स्वतःला दोष देणारा, काय नाजरेतातून उत्तम निघणार आहे, काय कुरळपला जाऊन होणार, कोण पाळक येणार आहेत, काय सांगणार आहेत, आम्ही काय ऐकत नाही काय, आमच्याकडे बायबल नाही काय, तिथं जायला पाहिजे कशाला, रविवारचं जायला पाहिजे कशाला. हॅलो, बरेचदा सैतान आम्हाला जड करतो. आणि तुम्हाला माहित आहे जड वस्तू पाण्यावर तरंगते, काय होते? सैतान बुडवायलाच बसलाय. हालेलुया. जड व्हायचं नाही, जड व्हायचं नाही. माझं वय 52 आहे. मी 12 तास हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून आणखी 2 तास चर्चमध्ये संदेश दिलाय. प्रेज द लॉर्ड. आज मला थोडक्यात थांबावून सांगितले म्हणूनच थांबतोय. अख्खा दिवसभर जर उभा केलं तर प्रभू मला उभा करून सामर्थ्य देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, ख्रिस्तासाठी जड होऊ नका. आम्ही जड झालो होतो, आम्ही बुडणार होतो, तेव्हा येशू ख्रिस्ताने आम्हाला हात देऊन वर काढलेला. आणि आम्ही खाली जाण्यासाठी नाही तर वर जाणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. का खाली जायचं आहे? तिथला किडा मरत नाही, अग्नी विझत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तिथं मात्र तिथं अंधाराची गरज नाही, असो प्रकाशाची गरज नाही, तिथला दिवा विझत नाही. प्रेज द लॉर्ड. तिथं जायचं आहे मला. आणि तिथं जायचं असेल तर घरातून हिथं पहिल्यांदा यायला पाहिजे. हालेलुया. प्राण गेल्यावर घरातून कब्रस्तानात सगळ्यांनाच नेलं जातं, परंतु गॅरंटी काही नाही. तिथून तिथं गेल्यावर स्वर्गात जाईल अशी गॅरंटी नाही, पण जो रविवारी हिथं येतो ना त्याची मी गॅरंटी देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला घाबरून कदाचित पालक साहेब पेटी देतील, सगळे देतील, कोणी असू दे. प्रेज द लॉर्ड. क्षमा करा जरा मी स्पष्ट आणि कडक आहे, कारण मी इंजेक्शन टोचणारा दवाखान्यातला ब्रदर आहे. प्रेज द लॉर्ड. टोचल्याशिवाय आणि चांगलं टोचल्याशिवाय पण दुखणं थांबत नाही. प्रेज द लॉर्ड. जरा जरा इंजेक्शन मी देत नाही, हळू देतो. आता टोचलं की टोचलेलं चांगलं आणि दुखलेलं चांगलं, आणि नंतर ते ताप निघून जातो. मी तर म्हणतो ह्या इंजेक्शन ताप नाही पाप निघून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुळात सकट काढतो येशू. प्रेज द लॉर्ड. येशूने पाहिलं रात्रभर जाळ्यात टाकलेलं आहे, जाळ्यात काही नाही. येशूनं तिथली जागा बदलली आणि त्याच्या जवळ गेला. लोकसमुदाय होता, लोकसमुदाय दूर गेला नाही. पेत्रा, तुझी बोट मला देतोस काय? पेत्रानं बोट दिली. पेत्राच्या बोटीत येशू गेला. काळजी बरं काय का? येशू आजही तयार आहे तुमच्या जीवनात यायला, तुमच्या घरात यायला. पण तुम्ही तयार आहात का येशूचं ऐकून त्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायला? जकया त्वरा करून खाली. जकया आला. मत्तय माझ्या मागून ये. मत्तयनं पैशाचा ढीग टाकला, त्याच्या मागून आला. कोई नीचे आया, कोई पीछे आया. प्रेज द लॉर्ड. स्वतःला खाली करा, नम्र करा. नम्र. काही लोक हवेतच राहतात अजून. नाही, माझी पेन्शन आहे, मला कुणाची गरज नाही. पेन्शन आहे पण त्याचं टेन्शन किती आहे. हालेलुया. मला पण आता पेन्शन आहे बापूसाहेब, पण मला पेन्शन नको, मला टेन्शन नको आहे. प्रेज द लॉर्ड. मला टेन्शन लोकांचं दूर करण्यासाठी देवाने नेमलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही जेव्हा सगळं होतं, पण तो पाहण्यासाठी येशू कोण आहे मी ऐकून आहे. आज देवाचं वचन ऐकायला आलेलं आहात. येशू तुम्हाला पाहत आहे. जे कया मला तुझ्या घरी यायचं आहे. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त जे त्याच्या पवित्र स्थानी मंडळीमध्ये येतात ना, त्या प्रत्येकाला तो वैयक्तिक भेट घेऊन, त्याचं नाव घेऊन तो प्रियानं तुमच्या घरामध्ये येतो. कशासाठी? घराण्याच्या तारणासाठी. जे काय येशूचं स्वागत केलं घरामध्ये. आज तुम्ही तयार आहात काय? येशू माझ्या घरामध्ये, माझ्या जीवनामध्ये तू ये. प्रभू येतो प्रियानो, आणि प्रभू आम्हाला शांती देतो. प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि घराण्याला तारण देतो. येशू ख्रिस्त येतो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. येशू ख्रिस्त येतो आणि आम्हाला आरोग्य देतो, अनुग्रह देतो, आम्हाला अधिकार पण देतो प्रार्थना करण्याचा. प्रेज द लॉर्ड. भूत काढण्याचा, रोगी बरे करण्याचा अधिकार येशू देतो. आणि हे मंडळीत आल्याशिवाय होत नाही. येशूनं बोट पेत्रानं दिली आणि मग अजून एक प्रश्न केला. कधी? पहिल्यांदा बोटीत गेला, लगेच प्रश्न केला नाही. मग म्हणतो प्रभू
समुदायाला शिक्षण दिलं. पेत्र गुपचूप ऐकत होता. काय करायचं, घोंगडा अडकले. आपण म्हणतो ना, काही लोक प्रवचनला का बसतात, घोंगडा अडकले, आमच्या घरातली खुर्ची आहे हो म्हणून मला बसलं पाहिजे. तो पालक साहेबांना पूर्वी तांब्याने ग्लास आणून दिलाय हो ते म्हणून काही लोक पूर्वी लोक असे. पण काही लोक खरंच धार्मिक होते, ते खरोखर येत होते. प्राइज द लॉर्ड. माझं मूळ गाव कोतोली आहे. माझ्या घरामध्ये पूर्वी मिशनरी प्रार्थनेला यायची. घरामध्ये भक्ती आमच्या पहिल्यांदा कोतोलीत भरायची. माझ्या प्रियानो, मला सांगू द्या, ज्या घरामध्ये येशू, ज्या घरामध्ये भक्ती सुरू होते ना, त्या घराला मुक्ती मिळते. प्राइज द लॉर्ड. जे काय आज या घराला तारण प्राप्त झालंय, जे काय ज्या घराला येशू आल्यामुळे तारण मिळालं, मथ्या मागून आल्यामुळं मग त्याला जीवन लाभलं. पेत्र बोटीत बसला होता, ऐकत होता. पहिलाच प्रसंग होता होय असला ऐकायचा, स्वर्गातलं आणि पृथ्वीवरलं. पण जेव्हा ऐकलं ना, ये कुछ तो अलग बात है. हा, मी मासं थडपडत्याला बघितलं होतं, पण येशूचं ऐकून इथं माणसं थडपडतात, ऐकतात, पश्चाताप करतात हे पहिल्यांदाच बघितलं. प्राइज द लॉर्ड. प्रियानो, मासा पाण्यातून बाहेर काढला की मरतो. काळजीपूर्वक ऐका. मासा पाण्यातून बाहेर काढला की मरतो. मासा पाण्यामध्ये जिवंत राहतो. पण मनुष्य आज या जगामध्ये थडपडत आहे. म्हणून मासा पाण्याशिवाय, झाड जमिनीशिवाय जगू शकत नाही. माणूस देवाशिवाय जगू शकत नाही. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्त यासाठी आला की जे माशासारखं जीवन जगत आहेत, थडपडत आहेत, समस्यामुळे, अडचणीमुळे, आजारपणामुळे, मरणाचं भय, आजाराचं भय, त्यांना पुन्हा एक देवामध्ये, जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी येशू आलेला आहे. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून त्याची वचनं प्रभूची त्याने ऐकली. आणि मग येशू त्याला म्हणतो, पेत्रा, तुझी बोट जरा अजून खोल पाण्यात जाऊ दे. गेली. तिथपर्यंत ऐकलं. कधी कधी ना मानवी स्वभाव असा असतो, पालक साहेबांचा ऐकायला किंवा बायकोचं ऐकायला, नवऱ्याचं ऐकायला किंवा काही चर्च ऐकायला आम्ही कधी कधी ना लिमिट ठेवतो. माझ्या प्रियानो, बायबलमधील जो शेवटपर्यंत विश्वास धरतो ना, तोच तारतो. प्राइज द लॉर्ड. जेव्हा देवाचे सेवक मला सांगतात त्यांचं ऐका. पती जे सांगतोय ऐका. मुलांना आई वडील सांगतात ते ऐका. देव सांगतो ते ऐका. पेत्रा, जाळ खोल पाण्यात सोड. पेत्रानं ऐकलं. परंतु ऐकण्या अगोदर जरासा तो म्हणला, प्रभू, मी रात्रभर जाळं टाकलं पण एकही मासा नाही. परंतु काय म्हटला, परंतु प्रभू येशू तू सांगतोस म्हणून टाकतो. प्रियानो, होय, कदाचित अनेक दिवस झाले तुम्ही अनेक ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय केला असेल, घर बांधण्याची योजना आखली असेल, अनेक वेळा तुम्ही लेकरांच्या विवाहासाठी प्रार्थना करत असाल, अनेक गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःच्या बुद्धी ज्ञानाने प्रयत्न करत असाल. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, प्रत्येक गोष्टीचा समय ठरलेला आहे. हा वर्धापन दिन तुमच्यासाठी आशीर्वादाचा सण, आशीर्वादाचा दिवस देव करणार आहे. पण प्रभूचं ऐका. मंडळी हो, मंडळीमध्ये शब्दात पाळा. मंडळीमध्ये देवाचं वचन सेवक काय सांगतात ते ऐका. पेत्र म्हणला, प्रभू तू सांगतोस म्हणून. माझ्या प्रियाने त्याने जाळ टाकलं आणि पुष्कळ मासे त्याच्या जाळ्यात आले. हा आशीर्वाद आहे. येशू ख्रिस्त जेव्हा आमची पहिल्यांदा भेट घेतो तेव्हा प्रियानो, कुणी तर म्हणत असेल चमत्कार होतात, पण मी म्हणेल प्रभू येशू पहिल्यांदा आमची भरभराट करतो. प्राइज द लॉर्ड. आमचं रिकामं जाळं तो भरतो. आमचं कर्ज असेल हळूहळू रिकाम नील होऊ लागतं. आमचं जे काही समस्या आहे त्या निघून जाऊ लागतात. म्हणून मी आज सांगू इच्छितो या मंडळीला की येशू ख्रिस्ताकडे येण्याचा उद्देश काय आहे, येशू आम्हाला काय देतो. पेत्राला आशीर्वाद मिळाला आणि तो आशीर्वाद त्यानं स्वतःपुरता ठेवला नाही. याकोब, योहान, या त्यानं ते सगळं दिलं त्यांना. माझ्या प्रियानो, जेव्हा तुम्हाला आणि मला प्रभू देतो, या उभयतांना देवाने जॉब दिला, आयुष्य दिलं, त्यातून त्यांनी हे केलं. या दोघांना मिळालंय आणि सेवक त्यांच्यातून आम्ही वेळ देत आहे. मी गेले 28 वर्ष कधी पगार घेतलेला नाही. प्राइज द लॉर्ड. परंतु जे पूर्ण वेळ सेवा करतात त्यांचं आम्ही मंडळीतून जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. पण मला सांगण्याचा उद्देश काय आहे की पेत्राला पहिल्यांदा येशू ख्रिस्तानं जे काय दिलं, पहिल्या भेटीत आशीर्वाद दिला. आणि म्हणून हा पेत्र, माझ्या प्रियानो, तो काय म्हणतो जेव्हा अनेक दिवसानंतर त्याची भेट झाली, तो म्हणतो, आपण मासे देणारे आहेत म्हणला का, आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे
पुत्र आहात. शेवटची 5 मिनिटं बोलतो आणि मी थांबतो. पुढे काय झालं वाचा, 18 वचन. आणखी मी तुला सांगतो. आता मात्र येशू पेत्राला काय म्हणतो बघा, तू पेत्र आहेस. तुम्हाला म्हणालास मी ख्रिस्त आहे, मी देवाचा पुत्र आहे, ठीक आहे, पण येशू त्याला दाखवत आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्रियजनांनो तुम्हा सगळ्यांना बोट करून सांगत आहे, तुम्ही पेत्र आहात, तुम्ही माझे मुलं आहात, तुम्ही माझे स्वतःचे लोक आहात, तुम्ही माझे निवडलेले आहात, तुम्ही माझे पवित्र राष्ट्र याजकगण आहात. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्त तुम्हा प्रत्येकाशी एक नातं जोडणारा देव आहे. म्हणून आज जगभर लोक प्रत्येकाला वाटतं येशू माझा आहे. हो, वाटतंय का नाही? कधी कधी एका गर्भाशयातून मुलं जे जन्माला येतात नाहीच्या, ते पण कधी कधी सख्या भावाला सक्क म्हणत नाहीत. प्रेज द लॉर्ड. माहित नाही प्रॉब्लेम काय, पण येशू ख्रिस्ताला आपण सगळेच म्हणतो येशू माझा आहे. प्रेज द लॉर्ड. हेच गुज आहे. प्रेज द लॉर्ड. हे गुज आहे, हे फार मोठं गुज आहे. गरीब असो की श्रीमंत, अनाथ असो की घर संपन्न, कुठल्या जाती धर्माचा असो, ज्याला येशूचा अनुभव आला ना, आज जगाच्या, राज्याच्या, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या, प्रत्येक वंश भाषा बोलणारे सगळे लोक येशू मेरा खुदा है, येशू जिंदा खुदा है, येशू माझा देव आहे, येशू प्रभू आहे, काय अनुभव घेत आहेत. म्हणजे याचा अर्थ येशू ख्रिस्तावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांना तो सहाय्य करत आहे. जे जे प्रार्थना करत आहे त्यांना ते उत्तर देत आहे. आणि म्हणून जगातील प्रत्येकाला हे वाटतं की येशू माझा देव आहे. प्राइज द लॉर्ड. कधीच कुणाला असं वाटत नाही की येशू तुझा आहे बाई, माझ्यावर काही प्रेम करत नाही. प्राइज द लॉर्ड. कारण ज्याने अनुभव घेतलेला आहे ते धन्य आहेत. माझ्या प्रियानो, आता येशू त्याला काय म्हणतो, तू पेत्र आहेस, तू पेत्र आहेस. आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. येशू ख्रिस्तानं आता दुसरी गोष्ट या ठिकाणी ही आम्ही पाहणार आहोत की काय म्हणतो प्रभू, मी या खडकावर काय रचणार आहे, मंडळी रचणार आहे. म्हणजे पेत्र या खडकावर नाही बरं का. काही लोकांना वाटतं पेत्र हा एक खडक आहे आणि पेत्रावर मंडळी रचणार. अजिबात नाही, काळजीपूर्वक ऐका. खरा खडक येशू ख्रिस्त आहे. प्राइज द लॉर्ड. लिव्हिंग रॉक, जिवंत खडक येशूला म्हटलेला आहे. तू पेत्र आहेस, पण मी जो ख्रिस्त, मी जो देवाचा पुत्र, मी खडकावर एक मंडळी रचणार आहे. बघा, मंडळी म्हणजे चर्च. मंडळीमध्ये जिथं एक विश्वासानं, एक आत्म्यानं, एकाच उद्दिष्टासाठी, एक पिता, एक आत्मा, एक देव असा विश्वास ठेवून एकत्र येणारा समुदाय म्हणजे मंडळी. प्रेज द लॉर्ड. मंडळी म्हणजे कोण? चर्च मंडळी. एका विश्वासानं, एक आत्म्यामध्ये, एक भक्तीमध्ये, एकच उद्दिष्ट असं ठेवून एक कुटुंब म्हणून आपण एकत्र एक मंडळी येतो. हे प्रभूची मंडळी म्हणजे आपण प्रभूचे स्वतःचं कुटुंब आहोत. आणि या मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त आहे. काळजीपूर्वक ऐका. आता येशू ख्रिस्त मंडळीविषयी पेत्राला एक गहन गोष्ट सांगत आहे. मी एक मंडळी खडकावर रचणार आहे. आणि मंडळीचं महत्व काय आहे चर्च? वाचा. या खडकावर मी आपली मंडळी रचेन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. प्रियजन हो, आज तुम्ही जे चर्चमध्ये आहात, मंडळीत आहात, एक कुटुंब आहात, प्रभू येशूच्या शरीरात आहात, अवयव आहात. काळजीपूर्वक ऐका. आपण चर्चचे सभासद म्हणून महत्व नाही, आपण प्रभूजन एकत्र घेतो म्हणून आपण एकाच ठिकाणी जाणार आहोत. आहा, मंडळी याचं महत्व समजून घ्या. चर्चमध्ये येण्याचं महत्व काय आहे तर येशू ख्रिस्तानं जी मंडळीची स्थापना केलेली आहे त्या मंडळीला, चर्चला म्हणजे तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानं मंडळीमध्ये एक अधिकार आणि सामर्थ्य ठेवलेलं आहे. कोणतं? तर प्रभू म्हणतो या मंडळी समोर अधोलोकांच्या द्वाराचं काही चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. मंडळी हो, आज आम्ही जेव्हा प्रार्थनेसाठी, भक्तीसाठी एक दिलानं, एक जीवाने एकत्र येतो. आम्हाला प्रेषितांची मंडळी माहित आहे. प्रेषित 2:42 मध्ये लिहिलेलं आहे, ती प्रेषितांची मंडळी शिक्षणात, संगतीत आणि भाकर मोडण्यात तत्पर होती. मंडळीमध्ये या तिन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत. शिक्षण मंडळी दिलं पाहिजे, संगत पाहिजे, भाकर मोडण्यात म्हणजे एकमेकाच्या सुखदुःखात भाग घ्यायला पाहिजे. ही प्रेषितांची मंडळी होती. ती नदीकाठी पण जमत असे, ती माडीवरल्या घरात जमत होते. आज मी एवढं सांगून तुम्हाला थांबतोय की येशू ख्रिस्तानं मंडळीला अधिकार दिलेला आहे. हा कोणता अधिकार आहे तर तुम्ही आणि मी जिथं प्रार्थना भक्ती करतो तिथं येशू म्हणतो अधोलोकांचं देखील काही चालणार नाही. माझ्या प्रियानो, मंडळीसाठी प्रभूनं अधिकार मंडळी ठेवलेला आहे. मंडळी कशासाठी पाहिजे? चर्च कशासाठी पाहिजे तर आपल्या
पहिली गोष्ट काळजीपूर्वक आहे का, कमी वेळात सांगून थांबतो. मंडळीमध्ये आपण मुलांचं समर्पण करू शकतो. येशू ख्रिस्त बालक असताना मंडळीत समर्पण केलं. समर्पणासाठी मंडळी पाहिजे. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना मंडळीमध्ये गुरुमंडळामध्ये बसून तो त्यांच्याकडून शिक्षण घेत, भाषण ऐकत होता, त्यांना प्रश्न विचारत होता. मंडळी चर्च हे आम्हाला जे वडीलधारे सेवक आहेत त्यांची सहभागितीसाठी हे एक ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. मंडळी आधी कशासाठी आहे? लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत ज्ञानानं आणि शरीरानं वाढत गेला. तरुण तरुणीनो, आज आपण शालेय शिक्षण घेतो, ते शिक्षण हे उपजीविकेचं साधन आहे. पण जेव्हा देवाचं ज्ञान मिळतं, हे ज्ञान पापापासून दूर ठेवतं. हे ज्ञान आम्हाला देवाबरोबर देवाच्या भयामध्ये वाढायला शिकवतं आणि हे ज्ञान आम्हाला जिवंत ठेवतं. प्राइज द लॉर्ड. म्हणून शलोमोन राजा म्हणतो, परमेश्वराचा भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. या चर्चमध्ये तुमची लेकरं आलीच पाहिजेत. आमची मुलं शाळेत जातात, चांगली गोष्ट आहे, पण परमेश्वराचं मंदिर हे आमच्यासाठी जीवनाचं मंदिर आहे. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, हे मंदिर तुम्ही मोडा, मी 3 दिवसात उभारेन. कोणत्या मंदिराविषयी येशू बोलला? येशू ख्रिस्त पित्याचं चालतं बोलतं मंदिर आहे. प्राइज द लॉर्ड. आम्ही जगामध्ये जी मंदिरं पाहतो ती प्रियानो मनुष्याने बांधलेली आहेत, पण देवानं येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेलं जिवंत मंदिर आहे. पेत्रानं कबूल केलं. परंतु प्रियाने ही गोष्ट तुम्ही घरी गेल्या वाचा. 17व्या अध्यायामध्ये पेत्र, याकोब आणि योहान याला घेऊन येशू ख्रिस्त डोंगरावर जातो. तिथं येशूचं रूपांतर होतं. आणि मग हाच पेत्र जो म्हटला होता, येशू तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, तिथं मात्र अंटी पेत्राचं जरा चलबिचलता झाली. काय झाली? त्यानं पाहिलं, येशूला एकट्याला पाहिलं नाही, त्यानं मोशे आणि एलियाला पाहिलं आणि येशूला. आता मात्र पेत्र काय म्हणतो, हे प्रभू, तू या डोंगरावर असावा हे बरं आहे. मी तर 3 मंडप करतो, तुझ्यासाठी एक, मोशासाठी एक आणि एलियासाठी एक. काळजीपूर्वक ऐका. येशूचा उद्देश आमच्या लक्षात आला पाहिजे. येशू हातानं बांधलेल्या मंदिरात राहण्यासाठी आला नाही. येशू ख्रिस्त जे त्याचं स्वतःचं मंदिर, ते कुठं आहे त्याचं मंदिर? जे येदेन बागेमध्ये जे हरवलेलं मंदिर आहे, ते म्हणजे आदाम हे पहिलं त्याचं मंदिर आहे. कारण बायबल सांगतो, पाऊल करीतकरच्या मंडळीला म्हणतो, तुझं शरीर माझं मंदिर आहे, तुझ्यामध्ये माझा आत्मा राहतो हे माहित नाही काय? तू जर मंदिराचा नाश करशील, मी नाश करेल. प्रियानो, देवानं पहिलं मंदिर कुठं बांधलं? आदाम हे पहिलं त्याचं मंदिर होतं, पण सैतानाने ते पाडलं. म्हणून परमेश्वरानं दुसरा आदाम येशू स्वर्गातून जिवंत मंदिर असं आलेलं आहे. आणि तो येशू प्रियानो आज मंडळीमध्ये आम्हा प्रत्येकाला आपलं मंदिर बनवू इच्छितो. आज तुम्ही तयार आहात काय की येशू माझं शरीर तुझं मंदिर बनव? आणि ह्या मंडळीत आल्याशिवाय येशू मंदिर बनवत नाही. मंडळीत पहिल्यांदा राहा, लेकरांचं समर्पण करा, देवाच्या कृपेत ज्ञानानं शरीरानं वाढा. जेव्हा त्या आई बापांनी त्याला 12 वर्षाचा असताना हरवलं होता, तेव्हा त्यानं 3 दिवसानंतर त्यांना शोधला. येशू कुठं? मित्रांकडे गेला नव्हता, व्हॉट्सअप फेसबुक इकडे तिकडे त्याला काही नव्हतं, कुठं तर नव्हता. येशू कुठं होता? मंदिरात होता. आज आमची लेकरं सकाळी उठल्यानंतर त्यांना आंघोळ झाली की पहिल्यांदा बायबल वाचायला सांगा, प्रार्थना झाली पाहिजे. मुलांच्या बरोबर तुम्ही रात्री त्यांना देवाच्या वचनातून शिकवा, तेव्हा ही तुमची लेकरं देवाचं मंदिर बनतील. कारण बायबल सांगतं, संतती हे परमेश्वर दिलेलं धन आहे, पुढचं फळ त्याची देणगी आहे. आणि आज आमची लेकरं कुठे पहा, सैतानानं कुटुंबाचं धन हे दहन होत आहे, दहन होत आहे. संतती ही आपली संपत्ती सैतान नाश करत आहे. मावा, गुटखा, दारू, सिगरेट याच्यामध्ये आजची तरुण लेकरं नाश पावत आहे. प्रार्थना करा देशासाठी, राज्यासाठी, की तरुण लेकरांचा नाश होऊ नये, नशेमुळे नाश होऊ नये. तर येशू म्हणतो, मी पाप्यांना तारावयाचं आणि हराला शोधायचं आलेलं आहे. मी सेवा करून घ्यायचं नाही, सेवा करावयाचं आलंय. म्हणूनच तो येशू ख्रिस्त यरुशलेमाच्या दिशेने, कवटीच्या दिशेने जात असताना मागे वळून त्या बहिणीला म्हणाला, बहिणीनो माझ्यासाठी रडू नका. या हिरव्यागार झाडाचं असं केलं तर वाळलेल्यांचं काय होईल? आपल्या मुलाबाळांसाठी रडा. मातानो, पित्यानो, तुमच्या तरुण लेकरांचं तारण होणं, तुमची लेकरं देवाची संतती संपत्ती बनणं गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त आम्हाला नव्या यरुशलेमाच्या दिशेनं, नव्या मंदिराच्या दिशेने घेऊन जात आहे. ती या आपल्या चर्चमधून सुरुवात झाली पाहिजे. म्हणून तो येशू ख्रिस्त त्या पेत्राला
पालता पडलेला जागा झाला डोंगरावर. त्याला म्हणतो, काय म्हणतो, प्रभू नाही म्हटला. त्याला आकाशातून वाणी झाली आणि ती वाणी पित्याची होती. ती काय म्हणाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याजवर माझा जीव संतुष्ट आहे, याचं ऐका. मग पेत्राची डोळे आणटी उघडली आणि मग पेत्र लांबून लांबून नाकारांना पळणारा शेवटी त्याच पेत्राला ज्यानं पहिल्या दर्शनामध्ये येशूनं सांगितलं होतं, पण ते दर्शन तो विसरून गेला होता. आज तू मासे धरतोय, उद्या तू मोठे मोठे मासे धरशील. हा, जाळं टाकणारा एकदा येशू त्याला काय म्हणाला होता माहिती आहे का? जाळं टाकलास मासे अनेक पकडलेत. एकदा येशू म्हणाला, पेत्रा इकडे ये, आता जाळं टाकू नको, आता एक छडी टाक. आता काय टाक, छडी टाक. पहिला मासा जो येईल ना त्याचं तोंड उघड, त्याच्यात 2 रुपयाचं नाणं दिसणार आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. देव आमची जकात अगोदरच भरून टाकतो. प्रेज द लॉर्ड. देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ, त्या मला नरकाकडं जाण्यासाठी त्यानं आमच्या वधस्तंभ वाहिलेला आहे. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ सहन केलेला आहे. आज तो येशू या मंडळीच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणत आहे की तुम्ही मला कावण म्हणून संबोधता. फक्त प्रार्थनेचं उत्तर देणारा, भक्तीमध्ये उतरून येणारा, तुम्हाला नवीन घर देणारा, मुलांची लग्न करणारा काही नाही. आज त्या येशूला या मंडळीतून मुखाची कबुली हवी आहे तुमच्या आणि माझ्याकडून की येशू तू ख्रिस्त आहेस, तू तारणारा. ख्रिस्त म्हणजे तारणारा आहेस. येशू तू देवाचा पुत्र आहेस. हीच कबुली पुन्हा देवानं त्या पेत्राला त्या डोंगरावर दिली. हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. आणि म्हणून येशूनं सरते शेवटी सांगितलं, पेत्रा माझ्यावर तू प्रीती करतोस काय? होय प्रभू, माझी कोकरं चार. पेत्रा माझ्यावर प्रीती करतोस काय? आता कोकरं मोठी झाली आहेत, मेंढरं पाळ. आणि नंतर म्हणतो, पेत्रा माझ्या प्रीती करतोस काय? आता मेंढरं मोठी झाली आहेत, त्यांना पाळ. देवबाप करो, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्राला आशीर्वाद दिला, अधिकार दिला, आरोग्याने अनुग्रह दिला, तो पेत्र या कुरळप मंडळीचा, तो प्रभू येशू ख्रिस्त कुरळप मंडळीचा ख्रिस्त आहे. तुमचा तो तारणारा, तुमचा तो जिवंत देव आहे. खरंच त्या पेत्राच्या हातून लगडा बरा झाला, त्याच्या सावलीनं डोके बरे झाली. का? तुमच्या हातून होणार नाही काय? नक्की होईल. का ज्या येशूने तुम्हाला आशीर्वाद दिलाय त्यानं तुम्हाला अधिकार पण दिलेला आहे. तुम्ही वापरा. एकमेकांसाठी प्रार्थना करा, देशासाठी, राज्यासाठी, गरिबांसाठी, आजारांसाठी, अनाथ विधवा पोरक्यांसाठी प्रार्थना करा. येशूने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, प्रार्थना करा. देवाने तुम्हाला अनुग्रह आणि अभिषेक केलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, त्याचा सांभाळ ठेवा. देवबाप करो. पुन्हा एकवा मी प्रभू येशूला धन्यवाद देतो की ज्या येशू ख्रिस्तानं या भूतलावर तुम्हाला आणि मला एक मंडळी बनवलेलं आहे. त्या मंडळीचा तो मस्तक आहे. या मंडळीत आम्ही शब्दात दिन पवित्रपणे पाळणं, ख्रिस्त प्रभू आहे कबूल करणं, एकमेकांचे अवयव बनून राहणं, एकमेकांसाठी प्रार्थना करणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा एकवा माझ्या परिवारातर्फे, मंडळीतर्फे या कुरळ प्रार्थना घराला मी या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नावामध्ये कुरळप मंडळीबद्दल तुझा आभार मानितो. प्रभू येशू, मंडळीची स्थापना करणारा तू देव आहेस आणि तू आम्हाला एक अभिवचन दिलं आहेस की मी या खडकावर आपली मंडळी रचेन आणि अधोलोकांच्या द्वाराचंही त्याच पुढे काही चालणार नाही. होय बापा येशू, आम्ही धन्य आहोत की प्रभू येशू आम्ही भटकलो होतो, आम्ही नाशामध्ये होतो, परंतु येशू तू आम्हाला शोधलंस. प्रभू, इथं आलेल्या माझ्या प्रत्येक बहीण भावाला, तरुण तरुणी माता पितांना येशू तू शोधलंस आणि कळपात तू आणलेला आहेस. आणि बापा येशू, या कळपाचा मेंढपाळ तू आहेस, या मेंढरांचा राखणारा ख्रिस्त तू आहेस. माझे येशू, मी आभार मानतो या कुरळप मंडळीबद्दल. मी आभार मानतो परमेश्वर देवा, वायदंडे उभयतांबद्दल, देवाच्या या सेवकांबद्दल की राजा येशू यांच्या प्रार्थना, कष्ट यानं हे आज हा प्रभू वर्धापन दिन साजरा होत आहे. जे वचन बापा येशू प्रियजनांनी ऐकलेलं आहे, मी प्रार्थना करतो या वचनाद्वारे येशू अनेक कुटुंबामध्ये, अनेक गावामध्ये येशू तुझ्या नावात मंडळ्या स्थापन होऊ देत. प्रत्येक मंडळीमध्ये येशू त्यांना आरोग्य, आशीर्वाद, अनुग्रह दे माझ्या देवा, आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. आभारी आहे. थँक्यू पाळक साहेब, सुंदर अशा प्रभूच्या वचनाबद्दल. तुम्ही वेळेतला वेळ काढून आज प्रार्थना भवन कुरळूप या ठिकाणी आला, आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला आणि प्रभूच्या वचनातून सुंदर असा उपदेश मंडळीला केला. त्याबद्दल आपण पुन्हा एकदा
पास्टर श्यामकास सोरोगोडे यांचं टाळ्या वाजून आपण प्रभूला धन्यवाद देऊया, त्यांचे आभार मानूया. जो काय आता छोटासा कार्यक्रम आहे तो 5 ते 10 मिनिटामध्ये संपणार आहे. मला माहीत आहे की पाळकसाहेबांचा संदेश 2 ते 2.5 तास असतो, पण 1 तासामध्ये त्यांनी संपवलेला आहे. ही एक तुमच्या माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वेळ खरंच झाला होता आणि परमेश्वराच्या दयेमध्ये, परमेश्वराच्या कृपेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. आता जी वेळ आहे ती जेवण करण्याची वेळ आहे आणि मंडळीच्या प्रत्येक लोकांच्याकडून, प्रार्थना भवन कुरळूप यांच्याकडून तुम्हा सर्वांना प्रीतिभोजन आहे. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका, जेवणाचा आस्वाद घ्या. आणि त्याच्या अगोदर जो छोटासा भाग आहे तो आभार प्रदर्शनाचा भाग आहे. आणि यावेळेस मी विनंती करतो पास्टर श्यामकास सोरोगोडे उभा राहतील आणि देवाच्या सेवकाचं मंडळीच्या माध्यमातून मंडळीतर्फे स्वागत करणं गरजेचं आहे. मी विनंती करतो आपल्यामध्ये अंकल सुधाकर अंकल, वायदंडे अंकल आणि आंटी आहेत, या उभयतांच्यातर्फे आपण पास्टरांचं स्वागत करूया. गुच्छ काढायला हा या, पाळकसाहेब खाली या. जोएल पाठीमागं या, खाली अंकल. जाओ पाळकसाहेब. गुच्छ काढ. ठीक आहे. दुसरा जो सत्कार आहे प्रियानो, आपल्यामध्ये बांबवड्याहून पास्टर श्री सागर आहेत. पाळकसाहेब तुम्ही खालीच थांबा. त्यांची फॅमिली देखील आहे. सिस्टर उभयता या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभूला धन्यवाद देऊया. त्याने देखील आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो.